सन्माननीय माजी पदाधिकारी कृष्णा सुर्वे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार साळवी सर, टिंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या युवक मंडळाचे सेक्रेटरी सचिन रावणे, आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत. सन्माननीय अनिलजी नवगणे सर, सन्माननीय उदयजी कटे सर, आम्हाला सांगितलेलं आहे तुम्हा सगळे उपस्थित आहे, अनुपस्थित आहे. 2 मिनिटं उभा राहून या दोन्ही नेत्यांना वाघे सर त्याचबरोबर शामरावजी पेले साहेब यांची संयुक्त अभिवादन सभा संपन्न होते. तर या सगळी अंतर्गत बोलायचं तर जी ही इमारत उभारली गेली त्या इमारतीमध्ये ज्यावेळी एखादा तरुण नौका करून येतो आणि इथे आल्यानंतर त्याच्या विचारामध्ये जी बदल होतो ते गर्व घेण्यासारखं आहे आणि त्याने आम्ही प्रेरित होतो. खरं तर आम्ही जी कामाची सुरुवात सुद्धा या इमारतीवर झाली. आज देखील त्याच प्रकारचे नेतृत्व घडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि आपल्यासाठी ते आदर्श आहेत. आतंकर साहेब असतील किंवा तुका कदम साहेब असतील किंवा आमचे बेंडल साहेब असतील यांनी तर जेव्हा अशा चर्चा व्हायच्या त्यावेळेस समाजात सांगायचे की आपला समाज रूढी परंपरा यामध्ये अडकलेला आहे आणि याच्यावर सुद्धा प्रबोधन होणं काळाची गरज आहे. आणि तुका कदम साहेबांनी आणि आपल्या बेंडल साहेबांनी तर त्यांनी एक पुस्तिकाच काढली होती की समाजाने काय पथ्य पाळली पाहिजे आणि समाजाचं प्रबोधन करता आणि या प्रबोधनातूनच आपला आर्थिक कणा आणि शैक्षणिक विकास आणि खऱ्या अर्थाने जे लोकशाहीच्या 4 स्तंभावर आपल्याला जायचं आहे तर त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिलेले आहेत. अशा नेत्यांना अभिवादन करताना फार अभिमान वाटतो आणि या विचारावर चालण्याची प्रेरणा मिळत असते या मातृ संघटनेत आल्यानंतर. आणि ही गोष्ट आज आपल्यासाठी अभिप्रेत आहे. एकत्र आणण्यासाठी जो दानशूरपणा दाखवून जे आपल्या रायगड जिल्ह्यातले तळ्यात होते पांडुरंग वाघे साहेब खरवच त्यांचं खूप मोठी आपल्यावरती या समाजावरती या मेहरबानी म्हणायला लागेल. पुण्यतिथी पांडुरंग साहेब वाघे यांचे मोठे चिरंजीव मुकुंदराव वाघे या बिल्डिंगचे ट्रस्टी होते आणि मी त्यावेळी संपूर्ण काम बघत होतो. शंकररावांना संपूर्ण माहीत आहे. तर त्यावेळी मला मुकुंदराव शेठ वाघे यांच्याकडे जायचा प्रसंग यायचा आणि पांडुरंग शेठ वाघे यांच्याशी ते बोलायचे काही नाही पण असे बसून झोपून असायचे. मात्र उषादेवी वाघे या ज्या हॉल आहे वाघा त्या संदर्भात प्रत्येक वेळी मी गेलो ना की प्रत्येकाचा विचार हॉल झाला की नाही. अजितराव पाटीलच्या ती केस होती पण दुर्दैवाने तसं काही झालेलं नाही. म्हणून वाघेसाहेब जे आहेत त्यांचा अगदी चांगला संपर्क मानून त्यांच्याकडे असायचा. गुलाबाला जायचो कधी त्यांचा संपर्क असायचा पण ते बोलायचे नाही कोणाशी. मात्र त्यांचा रमेश वाघे मुकुंद वाघे त्यांचा चांगला संबंध होता. पेजे साहेबांचा म्हणजे आमचा कित्येक वर्षाचा संबंध. 22 ऑक्टोबर 1978 साहेबांची आणि मी त्या कमिटीचा सरचिटणीस होतो. शिरोडकर हॉलला ती 61 झाली. वल्लभ साहेब त्याचे अध्यक्ष होते. शांताराम भाऊ फिरचे 2000चे आमदार माजी आमदार केसरकर साहेब होते आणि तिथपासून पेजे साहेबांशी आमचा संपर्क होता. राजाभाऊ आणि हे नाही शेवटी ते ज्यावेळी हॉस्पिटलला होते त्यावेळी राजाभाऊ मी ठोंबरे अशा पाया लावून आम्ही तिथे असायचो त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे पेजे साहेबांचा माझा संपर्क नाही. त्यांची मिसेस सुद्धा आमच्या गावचीच होती. त्यामुळे पेजे साहेबांचा आणि माझा चांगला संबंध. गेली 1968 मध्ये ज्यावेळी गौश्री पडवळ या युवक मंडळाचे सरचिटणीस होते तिथपासून मी या युवक मंडळाचं काम करत होतो. 90 पासून मात्र मी संगमेश्वर तालुक्यामध्ये काम करायला लागलो. त्यामुळे इथे यदाकधी मला जास्त म्हणून ओळख नसतील पण समाजाचं जे काम आहे ते मी अजूनही गेली 55 वर्ष झाले मी इथे काम करतोय आणि असंच काम मी याच्यावर जोपर्यंत मला चालता येत आहे तोपर्यंत समाजाचं उदाहरण परवा सुद्धा
मोर्चाला होतो. बोरवलीला एक आमचं हे झालं होतं, त्याला सुद्धा आम्ही होतो तिथे. म्हणजे ज्यावेळी समाजाचं काम असेल त्यावेळी मी येणार, मी एवढी हे करतो आणि त्या दोन्ही नेत्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अशा या नेत्यांची आज आपण इथे स्मृती साजरी करतोय. फक्त मला एवढीच शंका होतंय, मागच्या आंदोलनाची सुद्धा तीच कथा आहे आणि आपण त्यामुळे अपेक्षित यश गाठत नाही असं मला वाटतं. तर सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा कुणबी समाज संघाच्या या क्षेत्राकडे एकत्र येणं गरजेचं आहे. तेजस आव्हाड, त्याचबरोबर मस्कर साहेब त्या वतीने दिलेला मस्कर आव्हाड यांची पारायण व्हायला पाहिजे मित्रमंडळी. येणाऱ्या काळामध्ये युवाच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडणारच आहेत. त्यामुळे भविष्यात हे जे प्रश्न आहेत, भविष्यात आपल्या समस्या याच्यावर काम आपण करणारच आहोत. पण तो तरी सुद्धा हा लढा जोवर व्यापक पद्धतीने आपण करत नाही, तोवर आपण समाजाच्या जनहिताच्या गोष्टी करत नाही, तोवर खऱ्या अर्थानं जनजागृती होईल असं मला वाटत नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आमचे कातकर सरांनी सुद्धा सक्रिय व्हायला पाहिजे. त्यांच्यात किती आहे ते समाजाचे दानशूर त्यांचे पांडुशेठ वाली साहेब, त्यांची उजवी आपली जी आहे ते समाजाचे आदरवड अण्णासाहेब पिजे साहेब, उपाध्यक्ष आणि शंकरराव मस्कर साहेब, कट्टे साहेब, मुंडे साहेब घेऊन जायचं आहे. दरवर्षी आम्ही तेच गाणं गातो. आले त्यांना घेऊन जाऊ, आले त्यांच्या सगळं भागून घेऊ. तर कधी तरी इथे अनुशासन असायला हवं. आपण आज 40-45 काय म्हणतो आणि शेवटी कधी तर बघितलं बुधवारची इथे एवढ्या मोठ्या सभा होतात, आजही दुपारी एवढ्या मोठ्या सभा होत्या, तालुक्याच्या शाखा होतात, राजकारणाचे असतं सगळे लोक इथे हजर असतात. हे माफ करणे सोपं नाही. हे प्रवाहाबरोबर कोणी नदी पार करू शकतो, पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढायचं ही सोपी गोष्ट नव्हती. समाजामध्ये गरिबी होती, समाजाचे प्रश्न आपासून उभे होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत अण्णासाहेबांनी माळी कृतींच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम, समाजाला प्रबोधन देण्याचं काम आदरणीय अण्णासाहेब पेजेंनी केलं. विशेषतः मी म्हणेन, जे कृषक दिन महाराष्ट्राला मिळालं 1 एप्रिल 1957ला, त्या कृषक दिनाचे जनक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, अण्णासाहेब पेजे आणि पारा सानप या 4 व्यक्तींनाच त्याचं श्रेय आहे कृषक दिनाचं. कारण या कोकणामध्ये कुतुबशाहीपासून अनेक शाही आल्या, मोगलशाही आली, पेशवाई आली. या सगळ्या शाहीमध्ये ते खोत आणि सावकार कुळवाड्यांचं शोषण करण्याचं काम करत होतं आणि त्या कुळाला मालक करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पेजेंनी सर्व कुळांना संघटित केलं आणि 49 मध्ये विशेषतः कुळांच्या संदर्भात त्यावेळीचे खोत, ब्राह्मण, सावकार, मराठे हे सरकारवर दडपण आणत होते आणि सरकार एक काळा कायदा कुळांच्या विरोधात करत होता. त्यावेळी अण्णासाहेबांनी त्या सभागृहात आवाज उठवला आणि सरकारला कुळांच्या संबंधात लवाद नेमण्याचं काम केलं. हे अण्णासाहेबांचं मोठं काम होतं. सारख्या ठिकाणी नारायण नागू पाटील, डॉक्टर आंबेडकर, अण्णासाहेब पेजे, पारा सानप, दिवा पाटील या लोकांनी जी चळवळ उभी केली त्यामध्ये भाऊसाहेब राऊतांचं देखील मोठं योगदान होतं कुळांच्या लढ्यामध्ये आणि म्हणून कृषक दिन आला. पण या कृषक दिन आल्यानंतर देखील आजही परिस्थिती कोकणातली वाईट आहे. आजही घरठाण्याच्या 17 जागा आमच्या नावावर नाहीये, अजूनही मालकाच्या नावावर आहे. देवस्थान इनाम जमिनीचे प्रश्न अजूनही जटील उभे आहेत. 35 सेक्शनचे वन जमिनीचे प्रश्न आहेत. 76च्या अतिरिक्त जमिनीचे प्रश्न अजूनही कोकणामध्ये आहेत. जरी शासनाने महसूल खात्याने मुंबई कोळी वहिवाट 48च्या 67च्या 4 मध्ये 23 जानेवारी 2001ला दुरुस्ती केली, तरी देखील 50,000च्या संख्येने 32 गचे आणि 70 बीचे दावे प्रलंबित आहेत. आणि म्हणून 67च्या 4 त्या दुरुस्तीमध्ये अंमलबजावणी
अद्याप दुर्दैवाने होत नाही. 12 वर्षापेक्षा अधिक काळ जे कुळ जमिनी कसत आहेत त्यांचं परिस्थितीजन्य पुरावा निश्चित करून लगतचा शेतकरी, गावचा पाटील, या गावचा सरपंच यांच्या सहाय्य घेऊन ती नावं व्हायला पावती, ती झाली नाही. कोंडेसारख्या गावामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये 1200 एकर जमीन कुलकर्णी नावाच्या सावकाराकडे होती. मी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असताना आपण पहिला जिल्हाधिकारी तेव्हा मंत्री होते, अनिल सावंत त्यावेळी चिपळूण विभागाचे प्रांत होते आणि वळजू संगमेश्वरच्या तहसीलदार होते. त्या ठिकाणी स्पॉट पंचनामे केले, बैठक लावली उच्चाधिकार समितीची. त्या सावकाराला आमंत्रण केलं कलेक्टरचं. तो सावकार माझ्या कार्यालयात आला. माझ्या पीएला सांगितलं नमस्कार साहेब आहेत काय, आणि त्यांनी बॅग उघडली तर 10 लाख रुपये त्यांनी आणले होते. ते पाहिल्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला फोन केलं. पोलीस आले आणि त्याला ताब्यात घेतलं. त्यांनी आमच्या वैष्णवला सांगितलं नमस्कार साहेबांना ही बैठक रद्द करायला सांगा. हे चित्र होतं. तिथला सावकार महिलांना 12 रुपये द्यायचा मजुरी आणि पुरुषाला 15 रुपये मजुरी द्यायचा, आणि ती 1200 एकर जमीनचं उत्पन्न स्वतः घ्यायचा. मी कुंभ्याच्या टॉळीवरचा लोणी हा कुलकर्णी नावाचा धोका काढला. मी ताबडतोब त्वरित मंत्री कलेक्टरला सांगितलं साहेब याच्यावर गुन्हा दाखल करा, हा मला ब्लॅकमेल करायला आला होता आणि कुठल्याही परिस्थितीत आपला जो काही 12 डिसेंबरचा कार्यक्रम आहे तो संगमेश्वरला व्हायला पाहिजे. स्पॉट पंचनामे झाल्या पाहिजे. कुलकर्णीच्या कुटुंबात 22 लोक आहेत. त्या 22 लोकांसाठी 50 एकर जागा ठेवा, पण 1200 एकर जागा इथल्या वहिवाटदार कुलवाड्यांच्या नावावर झाल्या पाहिजे. त्यावेळी दशम नावाचे सरपंच होते आपल्या कुंभी समाजात, आणि मग 1200 एकर जमीन सगळ्या कुंभ्यांच्या नावावर झाली. छत्तीसगडच्या नावाने किमती झाल्या, त्या किमती आमच्या लोकांनी भरल्या आणि मालक झाले. ही अवस्था आमच्या कोकणातली होती. देवस्थान जमिनीचा प्रश्न राजापूरला देवाच्या गोठण्याला महाभयंकर होता. 12 वाड्यांचा त्या ठिकाणी देवाचं गोठणे गाव, एक गावात देवस्थान आहे म्हणून त्या ठिकाणी सगळ्या सातबाराला नोंदी देवस्थानी ना. अरे देवस्थानापुरता, त्या मंदिरापुरता व्यवस्थापनासाठी तुम्ही जमीन 10 एकर असेल, 5 एकर असेल ते ठेवा, पण सगळ्या गावाला तुम्ही भेटीत जात नाही, ते चुकीचं. हे अनेक प्रश्न जे आहेत, म्हणजे आदरणीय पेजे साहेबांनी जे लढे दिले, संघर्ष दिले, काही कायदे झाले, पण अजूनही आमचे लोक देवस्थानी नामचे शिकार आहेत. आमचे लोक 17 भाग झाले, आमचे घर टाळण्याच्या जागा आमच्या नावावर नाहीये. नगरपालिका क्षेत्रातली जी काही खोतांची जागा आहे तिथले आमचे अजून नाव आमच्या नोंदी झालेल्या नाहीये. तर हे प्रश्न आपल्याला अध्यक्ष साहेब त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. हे प्रश्न आपल्याला हातात घ्यावा लागतील. या ठिकाणी 20 साली स्थापन झालं, पण 40 साली आदरणीय आमचे पांडुरंग शेठ वाघे, म्हणजे आमच्याकडे पण ज्ञानाची खाण आहे. त्या काळात पांडुरंग शेठ वाघे 1904 मध्ये NEM परिषद महाराष्ट्रात पहिल्या, AME परीक्षेत 1907 ला ते 3ऱ्या क्रमांकाने पास झाले. मग ही विद्वत्ता आमच्याकडे होती. डॉक्टर विजय भटकर हे देखील आमच्या पूर्वी होते. ते 12 भाषेत प्रावीण्य त्यांनी मिळवलं होतं आणि महासंगणकाचा त्यांनी शोध काढला. डॉक्टर विजय भटकर. श्रीकांत जिचकार या राज्याचे अर्थमंत्री होते आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व. 86 मध्ये महाराष्ट्रात SSC बोर्डात डॉक्टर चिंतामणराव देशमुखांचा रेकॉर्ड चेक तोडला. तो मंगेश मस्कर एक वरसगाव सारख्या ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि मालाड सारख्या ठिकाणी झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येतो. आणि कुंभ्यांमध्ये पण विद्वत्ता आहे. आम्ही पण कमी नाहीये, पण आमच्याकडे साधन नाहीये, आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही, कोचिंग क्लास ठेवायला आमच्या मुलांना संधी नाही आहे, आणि म्हणून आम्ही मागे आहोत आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण ही दुष्काळी मदत आहे. आरक्षणाची जर लीप आम्हाला मिळाली तर आमची मुलं पण अनेक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात. आणि म्हणून बंधूंनो, या दोन्ही नेत्यांनी अतिशय चांगलं काम केलं. अभिवादन करतो. आज मलाचपासून सर्व नेत्यांची भाषणं ऐकली, कुणी खंत तयार केली, या धोका हजर व्हायला पाहिजे होती. काहींचं म्हणणं आलं की कारण की त्यांचा सहवास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कधी लाभला नाही, कारण की त्यांनी जे कार्य केलं, जो समाज घडवण्यासाठी माळीगुजींबरोबर पेजे साहेबांनी आणि वाघे साहेबांनी जे काम केलं, ते काम आपण कुणीच विसरू शकत नाही. मुंबई संघामध्ये काम काय चालतो आणि समाजाच्या
शेवटच्या घटकापर्यंत आपले समाजाचे जे